हॅलो एव्हरीवन, मी शिवम नारंगवाडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला पण UPSC MPSCची तयारी करायची आहे? तर मित्रांनो, आजपासून आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. ती कुठली आहे? तर मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये UPSCचा पॅटर्न समजून घेणार आहे. ठीक आहे? म्हणजे जे स्टार्टिंग करणार आहेत UPSCला, जे कोणी ग्रॅज्युएशनमध्ये असतील किंवा जे कोणी 12th दिले असतील आत्ता, जे कोणी 10th असतील, ज्यांना फ्युचरमध्ये UPSC आणि MPSCचे एक्झाम्स द्यायचे असतील, त्यांच्यासाठी ही सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये मी तुम्हाला UPSCचा पॅटर्न प्लस प्रत्येक GSचे डिकोडिंग आपल्या या सिरीजमध्ये मी करून देणार आहे. ठीक आहे? म्हणजेच काय, GS1 पासून ते GS4 पर्यंतची डिकोडिंग सिलेबसची, आणखीन UPSCच्या प्रीची डिकोडिंग आपण या सिरीजमध्ये करणार आहे. ठीक आहे? तर या सिरीजचा फर्स्ट व्हिडिओ आज अपलोड होणार आहे थोड्याच वेळामध्ये, जो की असणार आहे आपल्या पॅटर्नवरती. ठीक आहे? म्हणजे UPSCचा नेमका पॅटर्न कसा आहे. ओके? तर ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि येणारे व्हिडिओज पण तुम्ही नक्कीच पहा. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचर अपडेट्स येत राहतील. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती इंडियन पॉलिटी रिलेटेड पण आपण एक सिरीज चालू केलेली आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. ओके? तर भेटूयात आपल्या याच्या व्हिडिओमध्ये, जो की असणार आहे UPSCच्या पॅटर्नवरती. ठीक आहे? तर नक्कीच तो व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही UPSC प्रिपरेशन स्टार्ट कराल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. ओके? म्हणजेच काय मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या एक्झामची प्रिपरेशन तुम्ही करणार असाल, ठीक आहे, त्यावेळेस त्या एक्झामचा पॅटर्न माहिती असणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपण रोडमॅप बनवू शकतो. बरोबर? तर हेच आपण या सिरीजमध्ये जाणून घेणार आहेत प्रत्येक व्हिडिओमधनं. तर भेटूयात मित्रांनो आपल्या व्हिडिओजमध्ये. आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येत राहतील.